गट तट सोडून ओबीसींनी एकत्र येऊन शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। 1 फेब्रुवारीला लोकप्रतिनिधी तहसीलदारांना ओबीसींच्या मागण्या सुपूर्द करा असं देखील आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केलं आहे। तर नेमकं काय आवाहन केलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। मुलाबाळांच्या भविष्यासाठी गट तट सोडून सर्व 374 जातींनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे। 1 फेब्रुवारीला आपल्या भागातील लोकप्रतिनिधी तहसीलदारांकडे जाऊन ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्या सुपूर्द कराव्यात। लाखोंच्या संख्येने बाहेर पडून ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्या मांडाव्यात। सर्व आमदार खासदारांना ओबीसी भटके विमुक्त हे देखील या राज्याचे नागरिक आहेत याची जाणीव करून द्यावी। मराठा आरक्षणाच्या मसुद्यासंदर्भात 16 फेब्रुवारीपर्यंत लाखोंच्या संख्येने हरकती दाखल करण्यात येणार आहेत। 3 फेब्रुवारीला अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। ओबीसी भटके विमुक्त समाजात अनेक विचारवंत लेखक वक्ते वकील आहेत, त्यांनी या कामामध्ये आम्हाला सहकार्य करावं। वकील बांधवांनी ओबीसींवर होणारा अन्याय न्यायालयात पटवून दिला पाहिजे। लवकरच ओबीसींची राज्यभर आक्रोश यात्रा काढण्यात येणार, त्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल। ओबीसी भटके विमुक्तांबरोबरच एससी एसटी इतर सर्व समाजानं या झुंडशाहीच्या संकटाला तोंड देण्याची आता आम्हाला साथ द्यावी असं आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केलं आहे।